हे उपमुख्यमंत्री पद म्हणून ज्या काही माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे, मुळात त्याविषयी कुठल्याही पद्धतीची चर्चा झालेली नाही आहे आणि श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही। आदित्य ठाकरे कॅबिनेट मिनिस्टर झाले, त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं। पहिल्या वेळेला ते आमदार म्हणून दुसऱ्याच्या मतदारसंघात निवडून आले आणि कॅबिनेट पदाच्या मंत्रिपद त्यांनी घेतलं। त्यामुळे तुम्ही श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची तुलना करू नका। श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत, तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत। त्यांचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा संबंध नाही। कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाही आहे। काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं, परंतु आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्क म्हणून जर तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। त्यांना केंद्रात मंत्रिपद ते घेऊ शकले असते, परंतु पक्षातील सिनियर खासदाराला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे। त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ही तुलना होऊ शकत नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या ट्विटर हँडलवरती घोषणा केली की 5 डिसेंबरला शपथविधी होणार। हे काम तर राज्यपालांचं असतं ना। भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जर ट्विटरवरती जर तशा पद्धतीने टाकलं असेल तर राज्यपालांना तोपर्यंत आम्ही भेटू आणि त्यानंतर ती तारीख आम्ही घेऊ, त्यांना विनंती करू आणि त्यामुळे त्यांनी ते टाकलं असेल। आपण त्याविषयी त्यांना जर आपण प्रतिक्रिया त्यांची विचारली तर बरं होईल, परंतु राज्यपालांना तोपर्यंत आम्ही भेटू आणि ती तारीख आम्ही घेऊ। शेवटी महायुतीची सत्ता तर आलेली आहे, शपथविधी होणार आहे आणि तशा पद्धतीने आम्ही राज्यपालाला विनंती करू की 5 तारखेला तुम्ही वेळ द्या आमची। तशी राज्यपाल महायुतीचं बहुमत आहे, त्याप्रमाणे तशी वेळ देतील आणि याविषयी जर आपण प्रतिक्रिया त्यांनी का टाकलं, काम कुणाचं आहे हे त्यांना विचारलं तर बरं होईल। आज सायंकाळी महायुतीचे नेते जे आहेत ते पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला येणार असल्याची चर्चा सुरू झाली। तुमच्याकडे काय माहिती, कारण तिढा सुटत नाही, खास करून गृहमंत्री पदावरून तिढा नाही, असली कुठल्याही पद्धतीचा तिढा नाही आहे। महायुती भरभक्कम आहे, एकत्र तशा पद्धतीने आम्ही विचार विनिमय करून निर्णय घेणार आहोत। कुठल्याही पद्धतीने गृहमंत्री असेल किंवा कुठलं पद असेल त्याविषयी तिढा निर्माण झालेला नाही आहे। काल एकनाथ शिंदे साहेबांनी तशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे, आमचा कुठलाही मुख्यमंत्री पद जे महायुतीचे जे नेते आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, नड्डा साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेलं आहे। बोला। हां, त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली गेली, याचा अर्थ काय? मला काय, तुम्ही काय याचा अर्थ म्हणजे काय मला काय कळलं नाही। नाही म्हणजे मुख्यमंत्री पदावर दावा केला असं नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेब काळजीवाहू जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की माझा याच्यामध्ये कुठलाही अडसर राहणार नाही। महायुतीचे नेते जो निर्णय घेतील त्यांच्या आम्ही बरोबर आहोत, हे जाहीर केलेलं आहे। आता त्यानंतर त्यांचा विषय काय येतो किंवा त्यांनी अडसर निर्माण केला हा विषय काय येतो? कालही त्यांनी जाहीर केलं आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी जाहीर केलं।